आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकाच दिवशी काँग्रेसच्या 2 नेत्यांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान वैयक्तिक कामांसाठी भेट घेतल्याचं स्पष्टीकरण धंगेकरांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं. वाशिमचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मनसेला रामराम करत पदाचा राजीनामा दिलाय. डांगेंसोबतच त्यांच्या समर्थकांनी अंतर्गत मतभेदांमुळे मनसे सोडण्याचा निर्णय घेतलाय. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी नितेश राणेंनी केली होती. या वक्तव्याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही, ही गैरसंवैधानिक मागणी असून सरकारनं जर याबाबत निर्णय घेतला तर आम्ही बघतो, अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली. जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मतं मिळवायचे दिवस गेले, असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं. रायगडमधल्या संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांना हा अजब सल्ला दिला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांची भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच भेट. या भेटीमध्ये संघटनात्मक बांधणीवरती चर्चा झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केलं म्हणून कारणे दाखवा नोटीस भाजपनं बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आता भाजपनं कौतुकाचं पत्र पाठवलंय. 1000 सदस्यता नोंदणी पूर्ण केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष पत्र देऊन त्याबद्दल रणजितसिंह मोहिते पाटील यांचा गौरव केला. मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतल्या उपोषण 6व्या दिवशी स्थगित केलं. आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे नावाच्या माणसाचा उपोषणाचा पोपट अखेर मेला, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवरती टीका केली. जरांगेंनी आपलं 8वं उपोषण सोडलं असलं तरी मुख्यमंत्री कदापिही सगळ्या सोयऱ्यांचा GR लागू करणार नाहीत, असा विश्वास हाकेंनी बोलून दाखवला. बीडमध्ये धनंजय देशमुख यांना समर्थन देण्यासाठी गेलेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना वाल्मी कराडच्या समर्थकांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. या विरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी तक्रार दिल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी तिघांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सोमनाथला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन, असा थेट इशाराच त्यांनी दिला. निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पहिल्यांदाच इतकी शांतता पाहिली. निकालानंतर राज्यामध्ये सन्नाटा होता. पहिल्यांदाच असा सन्नाटा बघितला. संघातील काही लोक भेटली, तीही म्हणाले इतना सन्नाटा क्यों है, असं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. 4 ते 5 जागा येतील असंही वाटत नसताना अजित पवारांच्या 42 जागा आल्याच कशा? 13 खासदार असणाऱ्या काँग्रेसचे केवळ 15 आमदार आले. मात्र लोकसभेला एकच खासदार असलेल्या अजित पवारांच्या 42 जागा कशा काय निवडून येतात, असा सवाल राज ठाकरेंनी काल केला. लोकांनी आपल्याला मतदान केलं, आपल्यापर्यंत ते आलं नाही. असं होत असेल तर निवडणुका न लढलेल्याच बऱ्या, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. लोकांनी केलेल्या मतदान मध्ये कुठेतरी गायब झालं, असा दावा राज ठाकरेंनी केला. पुण्यामध्ये मागील वर्षभरात GBSची रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे खळबळ माजली आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत GBSचे पुण्यामध्ये 185 रुग्ण आढळलेत. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात GBSचे 4 संशयित रुग्ण आढळलेत. 15 वर्षांच्या आतील 4 मुलांवरती उपचार सुरू असून 4ही मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. अचानक हातपाय लुळे पडले असतील तर अफवांवरती विश्वास न ठेवता तत्काळ शासकीय रुग्णालयाशी संपर्क करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे निदान करण्यासाठी NCV चाचणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयात मोफत केली जाते. या आजाराची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. आरोग्य विभागानं GBS रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. एकाच वेळी नूतनीकरणाचं काम करणं शक्य नसल्यामुळे पालिका टप्प्याटप्प्यानं काम करणार आहे. लाडक्या बहिणींच्या नावाचा वापर करून डमी फॉर्म भरणारे काही भाऊ सुद्धा आहेत.
अशा भावांचा शोध घेऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भावांवरती कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या काळात विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी नितेश राणेंनी केली होती. या वक्तव्याला प्रसिद्धी देण्याची गरज नाही, ही गैरसंविधानिक मागणी असून सरकारनं जर याबाबत काही निर्णय घेतला तर आम्ही बघू, अशी प्रतिक्रिया आमदार रवीश शेख यांनी दिली. एसटीच्या तिकिटात झालेल्या दरवाढी विरोधात संताप व्यक्त करत कणकवली बस स्थानकात उबाटा पक्षाच्या वतीनं बस रोखून धरण्यात आली. तिकीट दरवाढ रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात जिल्हास्तरीय सरपंच महोत्सव आयोजित करण्यात आला. हा महोत्सव पुढील 3 दिवस चालणार आहे. यामध्ये कबड्डी सामने, कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटांकडून अन्नपदार्थांचे स्टॉल यांचा समावेश असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत. मात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे एकलव्य संघटना आक्रमक झाली. संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देत घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी करण्यात आली. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. गोकुळ दूध संघानं गायीच्या दूध दरात केलेली कपात थांबवण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांनी संशयित आरोपी अविनाश धोडी यांच्या विरोधात गेल्या वर्षी तक्रार केली होती. अविनाश धोडी अवैधरित्या दादरा नगर हवेली आणि दमणमधील दारू महाराष्ट्रात आणून विकत होता, अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली होती, अशी माहिती अशोक धोडीच्या कुटुंबियांनी दिली. अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणी सिल्लोड भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कटारिया यांच्यावर दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. नवी मुंबईतल्या एका शाळेमध्ये 1000 रुपये फी बाकी असल्यामुळे 5 वर्षांच्या विद्यार्थ्याला एका खोलीमध्ये कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 2 दिवसांपासून संबंधित पालक तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस मात्र दखल घेत नव्हते. मात्र आज पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय. नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एटीएस पथकानं 2 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. टिपू सुलतान चौक परिसरात हे दोन्ही घुसखोर राहत होते. ते दोघे सख्खे भाऊ असून मोबाईल ॲपद्वारे ते इंटरनॅशनल कॉल करत असल्याचं समोर आलंय. दरम्यान न्यायालयानं या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. BHR पतसंस्थेच्या ठेवीदार संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांपासून आपल्या रकमा मिळवण्यासाठी संघर्ष केला जातोय. मुदत संपून सुद्धा ठेवी परत मिळत नसल्यामुळे ठेवीदारांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शनं केली. छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरती शेंद्रा MIDC जवळ 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. किरकोळ अपघात झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे गेल्या 2 तासांपासून वाहनांच्या रांगा लागल्या. यवतमाळमधील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देण्यात आली. नगरपालिकेनं घाणेरड्या ठिकाणी जागा दिली, पण इथे ग्राहक येत नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, असं संताप व्यक्त करत भाजीपाला विक्रेत्यांनी तत्काळ जागा देण्याची मागणी केली. मोफत वैद्यकीय उपचार योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्याचा आयुष्मान कार्ड नोंदणी करून घ्यावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी केलं. दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. कारवाईत आरोपींकडून 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दारूच्या व्यसनाची पूर्तता करण्यासाठी आरोपी दुचाकी चोरी करत होता. इंदापूर तालुक्यातील बेकायदा चोरून वाळू उपसा करणाऱ्या 3 फायबर बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं ही कारवाई केली. स्फोटकं लावून या बोटी उडवण्यात आल्या. रत्नागिरीच्या कुडोशी गावात भीषण वणवा पेटला. या वणव्यात शेकडो आंब्यांची काजूची झाडं जळून खाक झाली. सुदैवानं गुरांचा गोठा वाचला. गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या रील्स बनवत सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्या 4 आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावरती किंग ऑफ पुणे गजा मारणे अशी पोस्ट लिहित दहशत माजवण्याचा तरुणांनी प्रयत्न केला. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधील बेवारस बॅगमधनं 10 किलो कोरडा गांजा जप्त करण्यात आला. 1 लाख रुपयांचा गांजा RPFनं ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांकडे सोपवला. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाची सूर्यकिरणं अंबाबाईच्या मुकुटापर्यंत गेली होती. पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कोल्हापूर शहरातील दुर्मिळ झाडांना नेमप्लेट लावण्याची मोहीम महापालिकेनं हाती घेतली. विशेष म्हणजे नेमप्लेटवरील QR कोड स्कॅन करताच कोल्हापूरकरांना त्या झाडाची सर्व माहिती मिळणार आहे.
अलिबागमध्ये मंथन 2025 हा जागतिक संवाद उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील विचारवंतांनी हवामान लवचिकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकासासाठीच्या उपाययोजनांवरती चर्चा केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवरती भारत आणि इंग्लंड संघामध्ये होत असलेल्या T20 शृंखलेतील चौथा क्रिकेट सामना पार पडणार आहे. दरम्यान या ठिकाणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीनं तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. चेंबूरमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान सळ्यांचा ढीग रहिवाशी सोसायटीवरती कोसळला. 20 फूट सळ्या टाकून उभे केलेल्या सळ्यांचा ढाचा थेट सोसायटीवरती पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची निर्मिती आणि मूर्तीच्या विसर्जनावरती बंदी घालण्यात आली आहे. हायकोर्टानं मुंबई पालिकेसोबतच राज्यभरातील सर्व पालिकांना या संदर्भातले निर्देश दिलेत. जे रुग्णालयात आता नेत्ररुग्णांची स्पर्शविरहित तपासणी होणार आहे. त्यामुळे आता ग्लुकोमाचं निदान आणि उपचार वेळेत होण्यासोबतच ते स्पर्शविरहित होण्यास मदत होणार आहे. राज्यातील कोणत्याही प्रकारच्या शेतजमिनीवरती नवीन उद्योग सुरू करताना महसूल विभागाची अकृषिक सदनची अट रद्द करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. उत्तर महाराष्ट्रात गारपीट आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमेकडनं येणाऱ्या अरबी समुद्राकडनं येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे 3 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाण्यातील ठाणे खाडी पूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आलंय. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार असून फेब्रुवारी अखेरीस ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल. सरकारी आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान 2 वेळा तरी अचानक भेटी द्या, अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्या. मुलुंडमधील मिठागराची 58 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली असून आता इथल्या आणखी 56 एकर जागा जून 2025 पर्यंत धारावी पुनर्विकासाला दिली जाणार आहे. त्यामुळे धारावीतील अपात्र रहिवाशांचं धारावी बाहेर पुनर्वसन केलं जाणार आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या 5 दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरती पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. टेमघर इथल्या पाणीपुरवठा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे तिथे 4च पंप सुरू आहेत. त्यामुळे ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर इतका कमी पाणीपुरवठा होतोय. परिणामी ठाण्यामध्ये काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय. ठाणे महापालिकेनं अर्थसंकल्पात विविध विभागांना ठरवून दिलेल्या उद्दिष्टातनं एकूण 2062 कोटींचा कर मिळणं अपेक्षित असून त्यापैकी 1138 कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झालाय. त्यामुळे पुढील 2 महिन्यात उर्वरित 924 कोटी रुपयांच्या कराची वसुली करण्याचं आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. एक मोठी बातमी बघूयात. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणासोबतच आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडनं 16 महत्त्वाची विधेयकं सरकार सादर करणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पार पडेल. तर अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बेरोजगारी, महागाई आणि इतर आर्थिक मुद्दे विरोधकांकडून आक्रमकपणे मांडले जातील. शिवाय प्रयागराजमधील महाकुंभ सोहळ्यातील चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या मृत्यूचा मुद्दा सुद्धा तापण्याची चिन्ह आहेत. वक्फ संदर्भातील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. विधेयकांच्या सूचीमध्ये वक्फचा समावेश केल्यामुळे समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीनं मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेच्या एसी डब्यात प्रवास करताना बेडशीट, टॉवेल, उशी मोफत वापरण्यासाठी दिली जाते. मात्र काही प्रवासी रेल्वेच्या या सुविधेचा गैरवापर करतात. वर्षभरात 3 लाख टॉवेल्स, 18,000 बेडशीट चोरीला गेल्यामुळे रेल्वेला खूप मोठा फटका बसतोय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती 2024 मध्ये अपघातांमध्ये 19% वाढ झाली असून मृत्यूचं प्रमाण 26% वाढलंय. मृत्यू संख्या 2023 मधील 65 वरून 2024 मध्ये 82 पर्यंत गेली आहे. तर दुसरीकडे मुंबई नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गावरती अपघातात 4% घट झाली आहे. पुणे महानगरपालिकेचा थकवलेल्या मिळकतींवरती महापालिका प्रशासनाकडून आता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे. अंदाजपत्रकातील उद्दिष्ट गाठण्यासाठी आता दररोज किमान 10 कोटी रुपयांपर्यंतचा मिळकत कर वसूल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पुण्यामध्ये बदलत्या हवामानाचा फटका ऊस क्षेत्राला बसला असून यावर्षीच्या गाळप हंगामावरती त्याचा परिणाम झालाय. यावर्षी जवळपास 83 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालंय. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 108 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन कमी झालंय. राज्यात गुरुवारी 1,07,113 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यात 49,588 क्विंटल लाल, 18,224 क्विंटल लोकल, 3 क्विंटल नंबर 1, 680 क्विंटल पांढरा, 20,700 क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला येवला बाजारात कमीत कमी 400 तर सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येऊयात. सध्या राज्यातल्या तापमानामध्ये चढ उतार जाणवत आहेत. थंडी संपली असून महाराष्ट्रात तापणारे महिना अखेरपासून राज्यामध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. त्यात मांडण्यात येणाऱ्या विधेयकामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक, तसंच एअरक्राफ्ट ऑब्जेक्ट स्थलांतरण आणि विदेशी नागरिक त्रिभुवन सहकारी विद्यापीठ यांच्याबाबतची विधेयकं यांचा देखील समावेश आहे. मुंबईत हजारो बांधकामं सुरू असल्यामुळे वायू प्रदूषणामुळे मध्यंतरी बांधकामावरती काही दिवस बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पुन्हाही बांधकामं सुरू झाली आहेत. त्यामुळे दिवसाला 8,000 टन डेब्रिज तयार होत आहे आणि या डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे दहिसर आणि कल्याणमध्ये केवळ 1200 टनांचेच 2 प्रकल्प आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 690 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबईतील 11 सरकारी रुग्णालयातील औषधोपचार, यंत्रसामग्री, वॉर्डचा आधुनिकीकरण, मैदानांचं सुशोभीकरण इत्यादी सुविधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा चेहरामोहरा बदलणारे, राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक बळकट आणि लोकाभिमुख करणारे महाराष्ट्राचे स्वतंत्र आरोग्यविषयक धोरण बनवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. भविष्यात महाराष्ट्रात आरोग्य पर्यटन ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीनं काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. एसटी महामंडळानं शुक्रवारी मध्यरात्रीपासून 14.95% भाडेवाढीचा निर्णय घेत प्रवास महाग केलाय. आता 1 फेब्रुवारीपासून एसटीच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेच्या पासच्या दरात 55 ते 66% वाढ करण्याचा निर्णय झालाय. महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या 2023च्या तुलनेत 2024 मध्ये वाढली आहे. एकाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 15,000हून अधिक असून रोज 42 अपघाती मृत्यू होत आहेत. तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या 4% घटली, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. मुंबईतल्या रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाचं लवकरच नवीन धोरण येणार आहे. म्हाडाची एनओसी मिळूनही गृहनिर्माण प्रकल्पांचं बांधकाम रखडवणाऱ्या मालकांना दिलेली एनओसी रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्तानं युवा सेनेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरात कॉमन मॅन दिन साजरा केला जाणार आहे. या माध्यमांना राज्यातील 36 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 61 सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवा सेनेतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली. गेल्या वर्षभरात दररोज सरासरी 11 रेल्वेंवरती दगड फेकल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा एकूण 3,901 घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये आतापर्यंत 1,140 जणांना अटक झाली असून त्यांच्यावर कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सोन्यानं सध्या भाव खाल्ला असून पहिल्यांदाच सर्वकालीन उच्चांक गाठत 81,000 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोन्याचं 10 ग्रॅमची किंमत 81,006 रुपये झाली आहे. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी आकासा एअरनं थेट पुण्याहून प्रयागराजपर्यंत विमानसेवा सुरू केली आहे. ही विमानसेवा पुण्याहून दिल्ली मार्गे प्रयागराज अशी असून या दरम्यान दैनंदिन उड्डाणं रद्द केली आहेत. दैनंदिन उड्डाणं केली जाणार आहेत आणि ही उड्डाणं 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.